लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही दीपावली तुम्हाला कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील आनंदाची सुखाची गेली असेल अशी या ठिकाणी माझी धारणा आहे. आपण BCom फर्स्टमध्ये यावर्षी या कोरोनाच्या सर्व महामारीच्या काळामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं सगळी ॲडमिशन्स केली. त्यानंतर आपण रीतसर आपण लेक्चरना सुरुवात केली. अर्थात ह्या सगळ्यामध्ये डिस्कंटिन्यूपणा मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला होता. मग तो परीक्षेच्या निमित्तानं असेल किंवा आपल्या दीपावली सुट्टीच्या निमित्तानं असेल. तर हा डिस्कंटिन्यूपणा आपण लक्षात घेऊन आता इथून पुढं मात्र हा डिस्कंटिन्यू होणार नाही. आपण सलग आपले लेक्चर्स सुरू होतील. एखाद दिवस सुट्टी असेल किंवा रविवार असेल तरच लेक्चर ऑफ राहतील. त्यानंतर आपली जानेवारीच्या एंड किंवा फेब्रुवारी या दरम्यान परीक्षा पहिल्या या सत्राची होण्याची खूप मोठी शक्यता आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करणं आणि सिलेबस आपला व्यवस्थितपणे पुढे चालू ठेवणं किंवा संपवणं. अर्थात 100% सिलेबसवरती परीक्षा होते की 60% 75% हा भाग अजून विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये आहे. येता अवकाश तो निर्णयसुद्धा आपल्याला येईल. तर आपण मात्र तयारीत असणं आवश्यक आहे. कारण एक दिवस आपल्याला तशा प्रकारची नोटीस येणार आणि त्यानंतर 15 दिवसांनी आपली परीक्षा सुरू होणार. 15 दिवसामध्ये आपला सर्व विषयाचा सिलेबस आणि नवीन आपण सर्व या विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये आहात. त्यानंतर आपली जी रेग्युलर परीक्षा जी आहे ती ऑफलाईन होणार, ऑनलाईन होणार, MCQ टाईप होणार का आपल्या नियमित प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये होणार, हा येणारा भविष्यकाळ समजेल की त्या संदर्भात सुद्धा नियोजन करणं खूप कठीण आहे. जर दुसरी फेज कोरोनाची आली नाही तर निश्चितपणे ऑफलाईन होण्याची मोठी शक्यता या ठिकाणी आहे. तर पुन्हा एकदा दीपावलीनंतर मी तुमचं आपल्या महाविद्यालयामध्ये आणि या BComच्या वर्गामध्ये स्वागत करतो. आपण पाठीमागच्या तासांना काय पाहिलं ते तेवढं आपण लक्षात घेऊया 1 मिनिटामध्ये. याच्यामध्ये आपण व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट हा आपलं युनिट व्यवस्थापनाचं सुरू केलेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची प्रस्तावना लक्षात घेतलेली होती. व्यवस्थापन संकल्पनाचा उगम, मी आता याच्यामध्ये पुन्हा डिटेल जात नाही. त्यानंतर व्यवस्थापनाचा अर्थ म्हटल्यानंतर मेंदू हा शब्द तुमच्या लक्षात आला असेल. व्याख्या आपण लक्षात घेतल्या, 2-3 व्याख्या आपण लक्षात घेतलेल्या होत्या. त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासाची गरज का आहे. निश्चितपणे व्यवस्थापनाशिवाय आपण जीवन जगणं किंवा व्यवसाय करणं, उद्योग करणं, व्यापार करणं हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळं आपल्याला व्यवस्थापन अभ्यास करण्याची गरज आहे. त्यानंतर व्यवस्थापनामधले जे काही विविध लोकांनी मांडलेले सिद्धांत आहेत त्यापैकी 1-2 सिद्धांत आपल्याला या ठिकाणी एल्टन मेयो यांचा आणि पीटर ड्रकर यांचा MBO या संदर्भातले सिद्धांत आपल्याला अभ्यासाला होते. त्यानंतर व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन आहेत, त्याचा उपयोग आणि मर्यादा या संदर्भात आपण वर्तनात्मक दृष्टिकोन हा मागच्या तासांना आपण लक्षात घेतलेला आहे. आणि त्याचा पुढचा जो सिद्धांत आहे, दृष्टिकोन आहे, तो पद्धती दृष्टिकोन आहे, तो आपण आज लक्षात घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पद्धती दृष्टिकोन जो आहे हा 1950च्या उत्तरार्धामध्ये या दृष्टिकोनाचा उदय झालेला आहे. 1950 1900 आणि -50 झालेला आहे. तर 1950 मध्ये त्याचा उदय झालेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर हा दृष्टिकोन जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये चेस्टर बर्नार्ड, केनेथ बोल्डिंग, जॉन्सन, मार्टिन सेज इत्यादी पुरस्कर्ते त्याच्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. मेजर या ठिकाणी चेस्टर बर्नार्डचा जो काही अभ्यास आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेत असतो. त्यानंतर व्हॉट इज मीन्ड बाय मेथड और सिस्टीम, याच्यामध्ये पद्धती म्हणजे काय. तर पद्धती म्हणजे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या व परस्परावर अवलंबून असणाऱ्या भागांचे एकत्रीकरण. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तर अनेक भाग मिळून एक भाग तयार होतो. जो एक भाग तयार होतो दिस इज कॉल्ड मेथड किंवा दिस इज कॉल्ड सिस्टीम, त्या पद्धती असं म्हणतात. म्हणजे आपले सगळे वर्ग आहेत, BCom फर्स्ट सेकंड थर्ड, BA फर्स्ट सेकंड थर्ड, BSc फर्स्ट, BBA वगैरे, हे सगळे मिळून ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक पद्धती म्हणजे एक कॉलेज तयार होतं. तसंच व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट असतात. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट असतं, पर्चेसिंग असतं किंवा सेल्स डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, ॲडव्हर्टाईज डिपार्टमेंट, अशी सगळी HR डिपार्टमेंट असतं. हे सगळे डिपार्टमेंट एकत्र येतात
हे डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भाग आणि त्या भागांचं एकत्रीकरण म्हणजे तो व्यवसाय असतो. म्हणजे व्यवसाय ही एक पद्धती आहे. लक्षात येते का बा? म्हणजे अनेक भागांनी एखादी जर मोटरसायकल असते बघा, तर अनेक भाग असतात, अनेक स्पेअर पार्ट असतात आणि ते तयार झाल्यानंतर फायनल प्रोडक्ट म्हणजे मोटरसायकल तयार होते आणि आपण त्याच्यावरून बसून प्रवास करू शकतो. तर हे सगळे पार्ट जे असतात ना, हे सगळे डिपार्टमेंट असतात ना किंवा हे सगळे विभाग असतात ना, हे एकमेकावरती परस्परावरती अवलंबून असतात. अशा अवलंबून असणाऱ्या भागाचं एकत्रीकरण म्हणजे याला पद्धती. आणि आता कॉलेज शिकवणं हाच कॉलेजचा मेन भाग असतो. त्यामुळं समान उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी हे सगळे डिपार्टमेंट एकत्र आले. आता हे बघा, कोणतीही पद्धती ही भौतिक भौतिक म्हणजे फिजिक, त्यानंतर जीवशास्त्रीय म्हणजे जीव म्हणजे आपण जीव आहोत, ह्युमन, त्यानंतर व्यक्तिगत पर्सनल आलं आणि सामाजिक घटकांच्या गुंतागुंतीच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली असते. म्हणजे आपण ज्या वेळेला जगतो त्यावेळेला आपल्याला श्वासोश्वास त्याच्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, बरोबर. फिजिकल वस्तू आपल्याला प्रवास करायचा म्हटलं तर वाहनाची गरज असते. आपल्याला काही खायचं असेल तर बघा, आपल्याला भूक लागली आणि दुसऱ्यांनी जेवून चालणार आहे का? नाही. व्यक्तिगत मला भूक लागली, मला जेवणाची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण बघा, सहज मी एकटा जेवायला लागलो तर आपण शेजारी कोणी लगेच आले, आपल्या समोर कोण आले तर या जेवायला म्हणतो. ते पण काही लगेच येऊन पटकन बसत नाहीत. पण एक आपल्याकडं प्रथा आहे, ही सोशली आहे, आपली संस्कृती आहे. आपण एक सामाजिक त्याच्यातला भाग लक्षात येते का बघा. त्यामुळं ह्या सगळ्याचं एकत्रीकरण आहे. पण ही प्रक्रिया आहे ना, ही गुंतागुंतीची आहे. आपल्या ताटात एखादा पदार्थ येतो त्यावेळेला तो पदार्थ शिजवला जातो किंवा तो भाजला जातो, तळला जातो. पण तो तळायच्या अगोदर कुठंतरी आपण मार्केटमध्ये असतो, तो मार्केटमध्ये आणतो. मार्केटमध्ये येण्या अगोदर कुठंतरी शेतात तो पिकलेला असतो. शेतात पिकायच्या पूर्वी त्या शेतकऱ्यांना त्याचं बी त्या जमिनीमध्ये पेरलेलं असतं, मशागत केलेली असते, त्याला पाणी पाजलेलं असतं, त्याला काहीतरी औषध फवारणी केलेली असते, त्याची निगा केलेली असते, त्याचं संगोपन केलं असतं आणि मग त्याचं हार्वेस्टिंग करून म्हणजे ते काढून त्याचं व्यवस्थित स्वच्छ करून ते आपल्याला बाजारामध्ये आणले जाते. मग ती म्हणजे हे आपल्या ताटात एखादा पदार्थ येतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडलेल्या असतात, किती वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात की त्या भागाच्या सगळ्या गुंतागुंतीतनं ते एकत्र आलेलं असतं. आता एवढंच मी सांगितलं नाही. आता ते बी बी कुठून आलं, त्यानंतर पाणी पाजलं, ते पाणी कुठून येतंय, त्याचं पाण्याचं जनरेशन, त्या पाणी आहे त्याच्यासाठी वीज महत्त्वाची आहे. कारण वीज असल्याशिवाय पाणी त्याला फ्लड म्हणजे आपण पाजू शकत नाही. हे लक्षात घ्या ना सगळं. म्हणजे ते एकत्र करायचं असेल तर त्याच्यासाठी गोणीमध्ये म्हणजे पोत्यामध्ये किंवा क्रेटमध्ये ते क्रेट आलं. मग ते क्रेट कुठं तयार झालं, म्हणजे किती त्याच्यामध्ये सब पार्ट्स आहेत पहा. या घटकामध्ये विशिष्ट आणि पद्धतशीर परस्पर संबंध असतो. हा संबंध लक्षात घ्यायला पाहिजे. मी म्हटलं ना, एकमेकांशी संबंध असतो. आता एक साधी गोष्ट काय, मी नेहमी एक गोष्ट काय म्हणतो असतो, जगातली कोणतीही घटना घडामोड असू दे, ती आपल्या जीवनावरती, आपल्या व्यवसायावरती, आपल्या प्रत्येक गोष्टीवरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, लगेच किंवा दीर्घकालाने परिणाम करत असते. लगेच परिणाम करेल किंवा दीर्घकालाने करेल. आता कोरोना कोणत्या तरी देशात निर्माण झाला, तिथून तो प्रसार होत होत आपल्याकडे यायला 4 महिने गेले. नोव्हेंबरला झाला होता दुसरीकडे, आपल्याकडे यायला मार्च होत. म्हणजे टप्प्याटप्प्याने ते आलं. 5 महिने सुद्धा हा अवधी आत्ताच्या काळामध्ये जास्त आहे. पण एखादी घटना अमेरिकेमध्ये घडते, त्याचे पडसाद लगेच भारतात उमटले जातात. एखादी वाईट घटना घडते धर्म, जाती, संस्कृतीच्या संदर्भात, त्यावेळेला लगेच त्याचे पडसाद उमटतात. लक्षात येते का बा? म्हणजे हे जे आहे ना, हे खूप विशिष्ट आहे आणि परस्पर संबंधित आहेत आणि सिस्टमॅटिक आहे. असा परस्पर संबंध दोन व्यक्ती किंवा घटक एकत्र आल्यानंतर निर्माण होतो. आता बघा, शेवटी काय म्हटलं, व्यवस्थापन ही एक पद्धती आहे. हे जसं सगळं निर्माण होतं, मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं तसं व्यवस्थापन सुद्धा निर्माण होत असतं. व्यवस्थापन ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला अनेक घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी संबंधित असतात आणि ते एकमेकांशी परस्पर
रिलेटेड असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून त्याला व्यवस्थापन एक पद्धती असते असं म्हटलेलं आहे. व्यवसाय एक पद्धती असते, आपलं जीवन म्हणजे एक पद्धती आहे. पण त्या पद्धतीच्या उपपद्धती आहेत. त्याच्या आता इथं बघा लिहिले विविध विभाग आहेत. त्या विभागामध्ये परत उपविभाग आहेत. त्यानंतर व्यक्ती आहेत व्यवसायामधले, मग ते पिऊन पदावर काम करत असू दे किंवा प्रेसिडेंट असू दे, अध्यक्ष असू दे. आपल्याकडेच अध्यक्षांना फार वेगळी ट्रीटमेंट असते. अन्य देशात गेला तर त्यांना फारसा वेगळा भागच नाही. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सन म्हणून लक्षात घेतलं जातं, व्यक्ती म्हणून लक्षात घेतलं जातं. कार्यपद्धती, प्रत्येक गोष्टीची एक प्रोसिजर असते, प्रोसेस असते. त्या प्रोसेसनंच करावं लागतं. बघा, अन्न शिजवण्याची प्रोसेस असते. ती जर प्रोसेस चुकली की तिची चव चुकते. नियम, प्रत्येक गोष्टीला नियम असतात. आणि हे नियम कसे असतात? आपले जीवन सुलभ होण्यासाठी असतात, अवघड करण्यासाठी नसतात. ते हे लक्षात घ्यायला पाहिजे. असे अनेक भाग असतात, प्रत्येक व्यवसायामध्ये असतात, प्रत्येक व्यवस्थापनामध्ये असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. परस्पर संबंधित भागाचे योग्य एकत्रित करून व्यवस्थापन तयार होत असते. पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा एक चार्ट याच्यामध्ये दिलेला आहे की इनपुट्स जे आदाने जे आहेत येतं ते व्यवसायामध्ये काय येतं, तर मानवी, भौतिक आणि तांत्रिक वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री येते इनपुट्समध्ये. मग ते भौतिक असतील, भौतिकमध्ये सगळं येतं, वस्तू जे फिजिकल जे आहे भौतिक वस्तू सगळ्या त्याच्यात येतात. सेवा सगळ्या तांत्रिक टेक्नॉलॉजिकल असेल आणि मानवी म्हणजे व्यक्ती असेल, हे व्यवसायामध्ये येतात. आणि त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस होते, म्हणजे रूपांतरित प्रक्रिया होते. तिथे लिहिलेलं आहे रूपांतरित. ती रूपांतरित प्रक्रियेत करण्याचं काम हे व्यवस्थापन करीत असतं. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स करत असतात. म्हणजे आपल्याकडं काहीतरी आलं, त्याच्यावर प्रोसेस केली, त्याचं रूपांतर केलं, म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं. पण रूपांतर करण्यासाठी जी मध्ये प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये योजना आहे, धोरण आहे, उद्दिष्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट आणली, उदाहरणार्थ साधे बघा, साखर आपण दुकानातून विकत आणली, त्या साखरेचा आपण वापर कशासाठी करणार आहे? ते साखर आपण चहामध्ये घालू, ते साखर आपण शिरा करतो त्याच्यामध्ये घालू, ते साखर आपण लाडूमध्ये घालू, साखर आपण ते अन्य कोणतेही पदार्थ तयार करतात, जे गोड पदार्थ आपल्याला तयार करायचे त्या सगळ्यामध्ये आपण घालत असतो. म्हणजे ती चहामध्येच का घालायची किंवा ह्याच्यामध्येच का घालायची? चहामध्ये घालायची असेल तर किती घालायची, किती कप चहा करायचा, किती त्याला साखर पाहिजे, म्हणजे हे धोरण आहे, हे उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या की मला चहा तयार करायचं उद्दिष्ट आहे, मग त्याच्यामध्ये किती अपेक्षित आहे, हे सगळं योजना, धोरण, उद्दिष्ट, हे सगळं आपल्याला ध्येय आपलं असेल, मिशन असेल, व्हिजन असेल, हे आपल्याला सगळं पूर्ण करायचं असतं. आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती प्रोसेस करायची असते. बरं ना, आपण 10 लोक जेवणार असेल तर 10 लोकांना किती मटेरियल लागणार आहे, कोणत्या प्रकारचं लागणार आहे, आपण जेवण कोणत्या प्रकारचं तयार करणार आहे, सकाळी करणार आहे की संध्याकाळी, म्हणजे हे सगळं आपण लक्षात घेतो. आणि मग त्याच्यावरती प्रोसेस होत असते. आता प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला काय मिळते, तर जी आपण तयार केलेले अन्न असेल, जेवण असेल, वस्तू असेल, सेवा असेल, बरोबर नाही, त्याच्यातून मग आपल्याला नफा मिळतो. त्याच्यात काय वेळेला नुकसान होतं, काय त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्तन कसं, म्हणजे लोक चांगले 10 जेवले, फार जेवण चांगलं झालं असेल तर ते म्हणणार की खूप छान झालं, समाधान झालं, भरपूर झालं. आपणही म्हणतो पोट भरून जेवा, बरं का, सावकाश जेवा वगैरे. काही वेळेला वर्तन बघा, एखादा पदार्थ चांगला असेल तर ते खूपच चांगला झाला, कुणी केला त्यांचं होणार, म्हणजे हे वर्तन आलं लक्षात आलं बघा. आणि एक असतो की अन्नदाता सुखी भव, आपण ज्यांना म्हणतो, ज्याने आपण आपल्याला हे आज आपली भूक शमवली, त्यांना आपण या ठिकाणी अन्नदाता म्हणतो आणि त्यांचा आपण आभार मानतो. समाधान आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये. सगळ्यात शेवटी काय महत्त्वाचं आहे? समाधान आहे. नफा 10 रुपये मिळाला तरी समाधान आहे, 15 रुपये मिळाला तरी समाधान आहे. पण 20चं दुःख काय, 20च का मला मिळालं नाही तर तुम्ही दुःख करून बसणार. आता ह्या सगळी प्रोसेस होत असताना याच्यावरती बाह्य पर्यावरण म्हणजे बाह्य घटक सुद्धा परिणाम करत असतात. म्हणजे बाह्य कुठे, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, नैसर्गिक आहेत, बरोबर आहे, तांत्रिक आहेत, बाजारपेठ विषयक आहेत, जाहिरात विषयक आहेत, आंतरराष्ट्रीय पर्यावरण, सगळ्या प्रकारचं हे बाह्य परिणाम त्याच्यावरती चांगला वाईट परिणाम करत असतं. अनुकूल प्रतिकूल परिणाम हा वाईटच असतो असं नाही, आपल्याला माहिती आहे. परिणाम हा चांगला सुद्धा असतो. अनुकूल परिणाम, प्रतिकूल परिणाम, इफेक्ट. आपल्याकडे एक तो शब्द थोडासा बदनाम झाला, परिणाम म्हणजे वाईटच आपण धरतो, नाही, चांगलाही परिणाम असतो.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली दुसरी वाईट, अनुकूल एक प्रतिकूल. त्यातली आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला अनुकूल कोणती आहे ती संधीत रूपांतर करायचे, प्रतिकूल कोणती आहे त्याच्यापासून होणारा धोका आपल्याला टाळायचा आहे. त्यानंतर हे सगळं करत असताना बघा ह्याच्यातले बाण पण लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो बाण आहे प्रधानातून इकडं फीडबॅक, म्हणजे ह्यातनं चांगलं घडलं वाईट घडलं पुढच्या वेळेला दुरुस्त काय करायचं आहे, हे सगळं करून पुन्हा इनपुट त्याला द्यायचं आहे की बाबा हे पुढच्या वेळेला चांगलं द्या. माणूस योग्य नव्हता, पुढच्या वेळेला ड्रायव्हर गाडीचा चांगला द्या. येवा हे भौतिक वस्तू ही फिजिकल आहे, रॉ मटेरियल चांगलं नव्हतं, पुढच्या वेळेला चांगलं द्या. म्हणजे हा प्रॉब्लेम, तर इथं दुःख झालं असेल, काय प्रॉब्लेम झाला असेल तर आपण त्याची सुधारणा इथं करू शकतो. त्यानंतर आपण जाऊया की या पद्धती दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये काय आहेत, ते वैशिष्ट्य आता आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली आहेत. त्याच्यामध्ये इनपुट्स आहेत, बरोबर आहे का. त्यानंतर त्याची रूपांतर प्रक्रिया आहे, त्याची प्रदानं आहेत, आउटपुट्स आहेत, हे लक्षात घेतलेलं आहे. आणि एक तुम्ही लक्षात घेतलं का बघा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण पद्धतीचा विचार केलेला आहे, एका गोष्टीचा विचार केलेला नाही, संपूर्ण पद्धतीचा विचार करावा लागतो, बरोबर आहे की नाही. बघा आपलं डोकं दुखत असेल तर आपल्याला लक्षात येतं की डोकं आहे. आपल्या हाताला काही जखम झाली असेल तर आपल्याला हाताचं महत्त्व कळतं. आपल्याला पायाला जखम झाली असेल तर पायाचं महत्त्व कळतं. त्यावेळेला आपण म्हणतो का पायाला जखम झाली, पाय तेवढा माझा बरा असता तर झाला असतं, डोकं नसतं चांगलं असेल तर असं चालतंय का, नाही चालत. म्हणजे अपंग किंवा दिव्यांग कधी होतो त्याला सगळ्या प्रकारचे ऑर्गन्स अवयव हे व्यवस्थित असायला लागतात. तसं एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण आता तुम्ही 6 विषय आहे, 6 विषयांना तुम्ही सगळ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, तर तुम्हाला ओव्हरऑल चांगले मार्क पडणार. एखाद्या विषयाला चांगली मार्क आणि एखाद्या विषयाला कमी मार्क पडले असेल तर ॲव्हरेजमध्ये ते कमीच होतात, वाढत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यानंतर मुक्त आणि बंदिस्त पद्धती, याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाही, मी सांगतो त्यावेळेला लिहून घ्या. मुक्त आणि बंदिस्त पद्धती, ह्याच्यामध्ये काय आहे, ओपन पण आहे आणि क्लोजड पण आहे. काही गोष्टी त्यातल्या आहेत ह्या खुल्या आहेत, काही आहेत त्या मात्र बंदिस्त आहेत. तर हे असंच असणार आहे, लक्षात घ्या. हे असंच असणार, ज्यावेळेला घराला कंपाऊंड असतं पण एक गेट असतं ना, तिथून ते तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जायचं असेल तर त्या गेटमधूनच आत जायला पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं असेल ना, ते बंदिस्त बाजू कोणत्या आहेत त्या सोडायला पाहिजेत. जिथून तुम्हाला बाहेर पडायला आत यायला मार्ग आहे त्याचाच वापर करायला पाहिजे. म्हणून त्याला ओपन आणि क्लोजड म्हटलेला आहे. हा व्यवहार आहे, हा हा सगळा निसर्ग आहे, लक्षात घ्या. पद्धतीच्या सीमा, प्रत्येक पद्धतीच्या सीमा आहेत, बाँड्री आहेत. त्या बाँड्री त्या चौकोनामध्ये, त्या फ्रेमवर्कमध्येच तुम्हाला काम करावं लागतं. बरं लक्षात द्या. तुम्हाला पेपर द्यायचा आहे, बरं हल्ली ओपन बुक टेस्ट आलेले आहेत. ओपन बुक ते याचा अर्थ काय, पुढं पुस्तक द्यायचं आणि बघून लिहायचं असा अर्थ मुळीच नाही. तुम्हाला जो क्वेश्चन त्याच्यामध्ये असणार आहे त्याचं डायरेक्ट उत्तर त्या पुस्तकात नसणार आहे, त्याच्यासारखं असणार आहे. मग एखाद्या उत्तरासारखं या ठिकाणी प्रश्न असेल तर या ठिकाणी जर उत्तर असं लिहिलं असेल तर हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे याचं फक्त त्या पुस्तकामधून तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन होणार. उत्तर लिहित असताना तुम्हाला त्याच्या आधारेच आहे तसं रिटर्न करून चालणार नाही. त्याने श्रेणीबद्धता, ह्याच्यामध्ये उच्च नीच कनिष्ठ मध्यम ह्या श्रेणी आहेत. वरे आहे, त्याच्या खाली आहे, त्याच्या खाली, त्याच्या खाली, त्याच्या खाली, म्हणजे एकावरती वर 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 खाली खाली अशा पद्धतीचा त्याची हिरार्की असते, श्रेणीबद्धता असते. संगम, 2 पद्धतीचा संगम होऊन एक पद्धत तयार होते. 10 पद्धतीचा संगम होऊन एक उपपद्धतीचा संगम होऊन एक संगम म्हणजे एकत्रीकरण. बघा 2 नद्या भेटतात पुढे ती एक नदी पुढे कंटिन्यू होते, लक्षात येते का. अशा अनेक, त्या एका मुख्य नदीला अनेक नद्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जोडलेल्या असतात, संगम पावत असतात. ऱ्हास, एक पद्धती कायमस्वरूपी नसते, काही कालावधीनंतर त्या पद्धतीचा ऱ्हास होतो, त्या गोष्टीचा ऱ्हास होतो. बघा एखाद्या व्यक्तीमध्ये सुद्धा पद्धती आहे. एक व्यक्ती गेल्यानंतर त्या घरात निर्माण होणारी पोकळी, त्या देशामध्ये निर्माण होणारी पोकळी हे खूप मोठी असते. स्वामी विवेकानंद गेले, नेताजी सुभाषचंद्र बोस गेले, त्यानंतर काही गोष्टी निर्माण झाल्या. अर्थात आपला देश पुढे चालू राहतो, परंतु त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे होत असतो. एखाद्या कुटुंबामधला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या घरामध्ये काय दुःखाचा डोंगर कोसळतो हे त्या घरालाच माहिती असतं. त्यामुळं तो व्यक्ती गेला, ती पद्धती संपली. एकच सर्वोत्कृष्ट पद्धती नाही, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात घेतलेल्या. तुम्ही मला सर बेस्ट पद्धत सांगा, नाही सांगता येत.
तुम्हाला वाटणारी सर्वोत्कृष्ट पद्धत तुम्ही वापरा. त्या पद्धतीमध्ये काही फायदे असणार, काही तोटे असणार, काही अडचणी असणार, काही फेवरेबल गोष्टी म्हणजे अनुकूल गोष्टी असणार, काही प्रतिकूल गोष्टी असणार, त्यातनं काही संधी निर्माण होणार, त्यातनं काही धोके जोखीम निर्माण होणार. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्ही काही करायला जावा, कोणताही व्यवसाय. आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं बघा, दुसऱ्याच्या ताटातला भात चांगला आपल्याला वाटतं. आपल्या पुढं असतं ते आपल्याला, आपण ते वापरून त्याचा जास्त करावं. दुसरा आपण एक व्यवसाय करायला तर दुसरी, आपण एक नोकरी करायला तर दुसरी. त्याचं किती बघायचं आपण, त्याचं दुःख तुम्ही त्या पदावर गेल्यानंतरच तुम्हाला त्याचं कळतं. त्याच्यातले जे काही कांगोरे असतात ते कळतं, तोपर्यंत नाही कळत. हे सगळे या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर ह्या दृष्टिकोनावरती टीका सुद्धा मी म्हटलं ना, हे पद्धती म्हणजे हे सगळं चांगलं असत नाही, त्याच्यावर टीका पण असतात. त्याच्यात काय म्हणलं, पद्धत दृष्टिकोन हा फारच अमूर्त आहे. म्हणजे याच्यामध्ये एखादं विशिष्ट टेक्निक सांगितलंय, काय तंत्र सांगितलंय असं काही नाही. लिहिले काय बघा, यामध्ये कोणतेही तंत्र सांगितले नाही. एखादी काही गोष्टी नाही, ही पद्धती वापरा हे असं नाही. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला तर टेम्परेचरसाठी तो एखादं इंजेक्शन देईल, वेगळीच गोळी देईल. दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर ते वेगळेच इंजेक्शन देतील, वेगळेच गोळ्या देतील. लक्षात येते का? हा डॉक्टरांच्याकडे गेल्याकडे हा फरक होणार, प्रत्येक गोष्टीत फरक होणार. तुम्ही बजाज कंपनीची गाडी घेतली, होंडाची घेतली, हिरोची घेतली, फरक हा राहणारच. एखादं ॲव्हरेज जास्त असणार, ते लवकर एखादी खराब होणार, एखादी चांगला पिकअप चांगला देणार, सगळं हा वेगवेगळा भाग असतो. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये कोणतीही तंत्र पद्धतीमधली विविधता ही लक्षात घेतली पाहिजे. या दृष्टिकोनामुळे व्यवस्थापनातील सर्व विभागांना गती मिळते, संघटनेची व व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते. आजही पद्धती दृष्टिकोनाचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. आपण पद्धती दृष्टिकोन लक्षात घेतला. तुम्ही आजचं हे लेक्चर माझं अति शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आता या युनिटमधला एकच भाग शेवटचा राहिला आहे, तो आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. मग आपलं पहिलं युनिट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपतोय. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.